हे बघ, आपण कुठल्या गोष्टीचा आणि कोणासाठी त्याग करतोय ना याचा जरा विचार कर. उगाच डोक्यात कसला तरी खूळ घेऊन निर्णय नको घेऊस. खूळ म्या नाही, तुम्ही समजांनी घेतलंय. पण वीर आणि माझ्या बाबतीत आमच्यात असं काही बी नाहीये. मी आता त्याला अजून नीट ओळखत बी नाही. अशा बाई माझं त्याच्याशी नातं जोडताय. नाती अशी जोडून नाही का जोडतायत. आणि आम्ही काही मूर्ख नाही होत अशी नाती जोडायला. गोरख काका, आता कुणाची शपथ घेऊन सांगू की माझं वीरवर प्रेम नाहीये. नाहीये प्रेम. वीरवर प्रेम नाहीये ना तुझं? नाही सांगताना एवढा रडू काय येते तुला? विष्णू, मी ठरवलंय लवकरात लवकर तुझा सुद्धा बार उडवून द्यायचा. मम्मा, पण हे विष्णूशी लग्न तरी कोण करणार? बरोबर आहे, बरोबर आहे. नाही नाही, मी मुलगी शोधून ठेवली. आता विष्णूने होकार दिला बरं का शालिनी, मी पुढच्या तयारीला लागणार आहे. हा वा अक्का, खरंच ही खूप आनंदाची बातमी आहे. कोण आहे मुलगी? अगं कोण आहे म्हणून काय विचारतेस? तू ओळखतेस तिला? मी कोण? अगं आपल्या वाड्यातच राहते. म्हणजे शिकाय करते शालिनी, किती मुली राहतात आपल्या वाड्यात. आनंदी? अक्का काहीतरी काय बोलताय वहिनी तुम्ही पण. ती पोरगी मला विष्णू दादा म्हणते ना. विष्णू दादा म्हटल्यावर तू लगेच तिचा भाऊ झालास का? तसं नाही, पण अरे त्या पोरीला तुझ्याबद्दल आदर वाटतो म्हणून ती म्हणते दादा. कळत कसं नाही त्या छोट्या छोट्या गोष्टी तुला? आनंदे, माझ्या समोर लहानाची मोठी झालीस तू. मला हे ठाव आहे की तुला खोटं बोलता येत नाही. जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. अगं काल पतूर शेंबूड बी पुसता येत नव्हता, आज बरी सुरू सुरू बोलायला लागली या. मला शिकवतेस वय? अक्का काही बोलली का? जा ना. वय आनंदे, आता तर मी जाणारच आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, खरं प्रेम लई कमी लोकांच्या नशिबात असतं या. तुला ते भेटलंय, लाथाडू नगस ग. कारण आता लाथाडलंच ना तर मग की जिंदगानी रडत बसशी. नाही दिसतंय तेवढं सोपं नाहीये हे. अहो, त्या दोघांमध्ये किमान 10 ते 12 वर्षांचं अंतर तरी नक्कीच असेल. आणि हे अंतर अक्काला का दिसलं नाही याचा शोध घ्यायचा आहे. काय बोलतेस तू सरस्वती? माझ्या आनंदीचं लग्न त्या विष्णूशी लावून देणार तू? विसरू नकोस, ती माझी मुलगी आहे. काय वाईट आहे विष्णू? प्रामाणिक आहे, निर्व्यसनी आहे. हो, दिवसातून 10 वेळा मारामाऱ्या करतो. तो फक्त वाईटाशी वाईट वागतो, ते सुद्धा माझ्या सांगण्यावर. तर बायकोचं पोट कसं भरेल तो? त्याची जबाबदारी मी घेते ना. लग्नानंतर मी विष्णूचा पगार वाढवणार आहे. एवढंच नाही, त्याला त्याच्या मालकीचं स्वतंत्र असं एक घरही घेऊन देणार आहे. अगं, त्या दोघांच्या वयामधलं अंतर कसं भरून काढणार आहेस तू? आपल्यापेक्षा त्यांच्या दोघांमध्ये अंतर कमीच आहे. मला वाटतं आनंदीशी या बाबतीत आपण बोलायला हवं. काहीही गरज नाही. नारायणीचं लग्न ठरवलं तेव्हा तिच्याशी चर्चा नव्हती केली आपण. त्याची गरज आपल्याला वाटली नव्हती. बघ सरस्वती, पण आजकालच्या मुलींना त्यांचं हित कशात असतं हे कळत नाही. ते फक्त त्यांच्या आई वडिलांनाच कळतं. जरा तुम्ही सुद्धा विचार करून बघा. आनंदी सारख्या मुलीला विष्णूचं स्थळ योग्यच आहे.